अज़ीज़ तलबा अस्सलामु अलैकुम। इस वीडियो में हम एसएसएलसी सेकेंड लैंग्वेज कन्नड़ा का पहला लेसन वर्ण मरद गिಳಿ पढ़ेंगे। इस लेसन को हम उर्दू की मदद से सीखने की कोशिश करते हैं। उम्मीद है कि मेरे वीडियोस आपको कन्नड़ा सब्जेक्ट में बेहतर रिजल्ट बनाने में कारआमद शुरू साबित हो सकते हैं। तो चलिए शुरू करें। वर्ण मरद ಗಿಳಿ लेखकರು अरा मित्र। परिचय कृतिकार मतलब मुसन्निफ परिचय यानी तारुफ। ಅರ ಮಿತ್ರ ಅವರು 1935ರಲ್ಲಿ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಕ್ಕಿಹೆಬ್ಬಾಳು ಎಂಬಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು। ಅರ ಮಿತ್ರ 1935 में जिला मंडिया के अक्की हेब्बाड़ू नामी गांव में पैदा हुए। ಇವರ ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಅಕ್ಕಿ ಹೆಬ್ಬಾಳು ರಾಮಣ್ಣ ಮಿತ್ರ। ಖ್ಯಾತ ವಾಗ್ಮಿಗಳಾದ ಇವರು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಸ್ನಾತಕೋತ್ತರ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದು ಉಪನ್ಯಾಸಕರಾಗಿ, ಬಳಿಕ ರೀಡರ್, ಪ್ರೊಫೆಸರ್, प्रिंसिपालरागी विविध कड़ेಗಳಲ್ಲಿ ಸೇವೆ सल्लिसिದರು। ये क्या थे? ख्यात मीन्स मशहूर फेमस, वाग्मी यानी तकरीर करने वाला, जिसे इंग्लिश में ओरेटर कहते हैं। अच्छी बात करने वाले को कहते हैं वाग्मी। तो एक अच्छी तकरीर करने वाले थे। इन्होंने कन्नड़ में स्नातकोत्तर शिक्षण, स्नातकोत्तर यानी मास्टर डिग्री, या जैसे कि मिसाल के तौर पर एमए, तो मास्टर डिग्री हासिल करने के बाद उपन्यासकराದರು। उपन्यासक मीन्स लेक्चरर बन गए। बಳಿಕ रीडर, रीडर जो है ये यूनिवर्सिटीज में होते हैं। ಪ್ರೊಫೆಸರ್, ಪ್ರಿನ್ಸಿಪಾಲರಾಗಿ ವಿವಿಧ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿ साहित्य क्षेत्रದಲ್ಲೂ ಇವರ ಸಾಧನೆ असामान्य। साहित्य क्षेत्र यानी मैदान अदब, लिटरेचर के मैदान में भी ಇವರ साधने कारनामा असामान्य मीन्स गैर मामूली। लिटरेचर के मैदान में किताबें लिखने में भी इन्होंने काफ़ी बड़े पैमाने पर खिदमत अंजाम दी हैं। ಆರತಕ್ಷತೆ ಮತ್ತು ಇತರ ಪ್ರಬಂಧಗಳು, ನಾನೇಕೆ ಕೊರೆಯುತ್ತೇನೆ ಮತ್ತು ಇತರ ಪ್ರಬಂಧಗಳು, ಛಂದೋಮಿತ್ರ, ಕನ್ನಡ ಮೇಘದೂತ, ಭಾರತ ಮಹಾಭಾರತ ಪಾತ್ರ ಸಂಗತಿಗಳು, ವಚನಕಾರರು ಮತ್ತು ಶಬ್ದಕಲ್ಪ, ಒಳನೋಟಗಳು, ಕವಿಗಳ ಬೆಣ್ಣೇರಿ, ಕೈಲಾಸಂ, ಬದುಕು ಬರಹ इत्यादि कृतिಗಳನ್ನು रचिसिದ್ದಾರೆ। ये तमाम जो हैं उनकी लिखी हुई किताबें हैं। कृति मीन्स किताबें, तसानीफ। ಇವರಿಗೆ नवरत्नराम प्रशस्ति, प्रशस्ति मीन्स अवार्ड, इनाम, वर्धमान प्रशस्ति, काव्यानंद पुरस्कार, पुरस्कार का मतलब भी होता है इनाम, ಗೋರೂರು ಸಾಹಿತ್ಯ ಪ್ರಶಸ್ತಿ ಹಾಗೂ धर्मश्री नगेराज प्रशस्तिಗಳು संदिवे। संदिवे मीन्स बंदिवे। ये तमाम उनको इनामात अवार्ड हासिल हुए हैं। प्रकृत ಪಾಠವನ್ನು, ಪ್ರಕೃತ मौजूदा पाठ लेसन सबक, ಇವರ ಮಹಾಭಾರತ ವ್ಯಾಸ ಪಾತ್ರ ಸಂಗತಿಗಳು ಪುಸ್ತಕದಿಂದ ಆರಿಸಲಾಗಿದೆ। ಒಣಮರದ ಗಿಳಿ ಎಂಬ ಈ ಪಾಠವು ಮಹಾಭಾರತ ವ್ಯಾಸ ಪಾತ್ರ ಸಂಗತಿಗಳು ಎಂಬ ಪುಸ್ತಕದಿಂದ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಪಾಠ ಪ್ರವೇಶ. ನೆಮ್ಮದಿಯ ನಾಳೆಗಾಗಿ ಇಂದೇ ನಾವು ಒಳಿತಿನ ಹಲವನ್ನು ಕಲಿಯಬೇಕು। ನೆಮ್ಮದಿ मीन्स खुशहाल जिंदगी, ನಾಳೆಗಾಗಿ कल की खुशहाल जिंदगी के लिए इंदे ನಾವು आज ही ಒಳಿತಿನ ಹಲ, ಒಳಿತು मीन्स अच्छे काम करना, अच्छा ही बेहतर, कुछ अच्छा करने की हमें फिक्र होनी चाहिए। हमें सीखना चाहिए कि हम कुछ न कुछ अच्छे काम ज़रूर करें। ಈ ಕಲಿಕೆಯು, ये जो हम सीखते हैं किस तरह आएगी? ಓದಿನಿಂದ, पढ़ाई से, मुतालिए से, ಕೇಳುವಿಕೆಯಿಂದ, सुनने से, दूसरों की बातें, तकारीर सुनने से, समाजದಿಂದ, समाज से, माशरे से, प्रकृतिಯಿಂದ, प्रकृति मीन्स कुदरत, नेचर से, ये तमाम हमें सीखने को मिलेगा। उसी तरह प्राणी
पक्षिಗಳಿಂದ लभ्यवागुತ್ತದೆ। ये जो हम सीखते हैं, कुछ अच्छा करने का जो हमारे अंदर जज्बा जो पैदा होता है, वो पढ़ाई से, दूसरों की बातों को सुनने से, समाज से, कुदरत से, प्राणी पक्षिಗಳಿಂದ जानवरों से, परिंदों से हासिल होता है। ಹಾಗಾಗ ಬೇಕಾದರೆ, इस तरह अगर होना है तो ಸಕಾರಾತ್ಮಕವಾಗಿ ಚಿಂತಿಸುವ ಒಳಗಣ್ಣು ಬೇಕು। ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಕಾರಾತ್ಮಕವಾಗಿ ಚಿಂತಿಸುವ शक्ति ಬೇಕು। सकारात्मक मीन्स पॉजिटिव, मस्बत सोचने की सलाहियत होनी चाहिए। ಒಳಗಣ್ಣು मीन्स बसीरत, जमीर यानी दिल की आवाज से हमें सोचना चाहिए। ಹಾಗೆ ಕಲಿತುದನ್ನು ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡಾಗ ಪಡೆದ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಸಾರ್ಥಕತೆ ಸಿಕ್ಕಂತಾಗುತ್ತದೆ। इस तरह हम जो भी सीखते हैं उसको बदुकिनल्ली, जीवनदल्ली अಳವಡಿಸಿಕೊಂಡಾಗ मीन्स अमल करने पर उस जो हम सीखते हैं, जो इल्म हासिल करते हैं, जो तालीम हम हासिल करते हैं, उस इल्म पर हमारा अमल होना चाहिए। अगर अमल करते हैं तभी क्या होगा, ಪಡೆದ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ सार्थकते आगुತ್ತದೆ। सार्थकते मीन्स उस जो हम तालीम जो हासिल करते हैं उसका मकसद पूरा होता है। उसी वक्त ये मकसद पूरा हो सकता है जब जब हम उस पर अमल करें, उसको जिंदगी में अपनाएं। ಪ್ರಕೃತ ಪಾಠದಲ್ಲಿ ಮೀನ್ಸ್ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಗಿಳಿಯೊಂದರ ಕೃತಜ್ಞತಾ ಭಾವ, ಗಿಳಿ ಮೀನ್ಸ್ ತೋತ, ಗಿಳಿಯೊಂದರ ಕೃತಜ್ಞತಾ ಭಾವ ಮೀನ್ಸ್ ಜಜ್ಬಾಯೆ ಶುಕ್ರಿಯಾ, ಜಜ್ಬಾಯೆ ಎಹಸಾನ್ सुंदरವಾಗಿ चित्रितವಾಗಿದೆ। एक तोता किस तरह एहसान को याद रखता है, किस तरह दूसरों के एहसान को याद रखना हमें सिखाता है, यही इस सबक में बताया गया है। प्रकृतिಯನ್ನು प्रीतिसಬೇಕು। प्रकृति मीन्स कुदरत, नेचर से हमें मोहब्बत रखनी चाहिए, कुदरत से। ಪ್ರೀತಿ ಸುತ್ತಿರುವುದರ ಸಂಕೇತವಾಗಿ ನಮ್ಮ ಪರಿಸರವನ್ನು ಸದಾ ಸಸ್ಯ ಸಮೃದ್ಧವಾಗಿರುವಂತೆ ಇರಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು। ನಾವು ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ಪ್ರೀತಿಸಬೇಕು। ಅದು प्रीतिसुತ್ತಿರುವುದರ संकेत, संकेत मीन्स अलामत ये है कि उसकी निशानी ये है कि हम कुदरत से मोहब्बत करते हैं, नेचर से प्यार करते हैं, तो उसका सबूत, उसकी अलामत ये है कि ನಮ್ಮ ಪರಿಸರವನ್ನು, हमारे माहौल को सदा सस्य समृद्धವಾಗಿರುವಂತೆ ಇರಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು। सस्य मीन्स पेड़ पौधे, पेड़ पौधों से हमारा माहौल हरा भरा होना चाहिए। ನಮ್ಮ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಸರ್ವಾಂಗೀಣ ಬೆಳವಣಿಗೆಗೆ, ಸರ್ವಾಂಗೀಣ ಬೆಳವಣಿಗೆ ಮೀನ್ಸ್ ಮುಕಮ್ಮಲ್ ತರಕ್ಕಿ, ಆಲ್ ರೌಂಡ್ ತರಕ್ಕಿ, ಸರ್ವಾಂಗೀಣ ಬೆಳವಣಿಗೆಗೆ ಕಾರಣಕರ್ತರಾದ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕೃತಜ್ಞತೆಯಿಂದ ಗೌರವಿಸಬೇಕು ಎಂಬ ಸಂದೇಶ ಇಲ್ಲಿದೆ। ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಏನು ಸಂದೇಶ, ಕ್ಯಾ ಪೈಗಾಮ್ ಹೈ कि ನಮ್ಮ ಬೆಳವಣಿಗೆಗಾಗಿ, ನಮ್ಮ ಏಳಿಗೆಗಾಗಿ ಯಾರು ಕಾರಣೀಭೂತರಾಗಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರನ್ನು, ಆ ಎಲ್ಲವನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಕೃತಜ್ಞತೆಯಿಂದ ಅವರನ್ನು गौरविसಬೇಕು। यानी जिन लोगों ने हमें आगे बढ़ने के लिए, हमारी तरक्की के लिए जो लोग जरिया बने हैं, हमें उनका एहतराम करना चाहिए, उनकी इज्जत करनी चाहिए। गद्य ಒಂದು ಒಣ ಮರದ ಗಿಳಿ, लेखकರು अरा मित्र। अब यहाँ से लेसन शुरू होता है। ಕಾಶಿಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಬೇಡನಿದ್ದ। ಕಾಶಿ एक शहर है, ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಬೇಡನಿದ್ದ। ಬೇಡ मीन्स ಬೇಟೆಗಾರ, ಶಿಕಾರಿ, एक ಶಿಕಾರಿ था। ಅವನು ಎಂದಿನಂತೆ ಬೇಟೆಯಾಡಲು ಹೊರಟ। ಬೇಟೆಯಾಡು मीन्स ಶಿಕಾರ್ ಕರ್ನ, ಎಂದಿನಂತೆ ಪ್ರತಿದಿನ ಅವನು ಬೇಟೆಯಾಡಲು ಹೋಗುತ್ತಿದ್ದ। ಈ ಸಲನೂ ಅವನು ಬೇಟೆಯಾಡಲು ಹೊರಟು ಹೋದ। यानी शिकार के लिए वो चला गया। ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ಕೊಲ್ಲಲು ಅವನು ವಿಷ ಸವರಿದ ಬಾಣಗಳನ್ನು ಸಿದ್ಧ ಮಾಡಿಕೊಂಡಿರುತ್ತಿದ್ದ। प्राणिಗಳನ್ನು ಕೊಲ್ಲಲು, जानवरों को मारने के लिए वो क्या करता था, विष सवरिद बाण, विष मीन्स नंजू, जहर, पॉइजन,
तो बाण यानी तीर, तीर को तीर को जहर में डुबोकर जो है वो तैयारी करके शिकार को जाता था। ಈ ಬಾಣ ತಗುಲಿದ ಕೂಡಲೇ ಪ್ರಾಣಿಗಳು ನಂಜಾಗಿ ಸಾಯುತ್ತಿದ್ದವು। जैसे ही ये तीर किसी जानवर को लगता था तो फौरन उसी वक्त जो है नंजागी जहर बनकर वो जानवर मरते थे। ಬೇಟೆಗಾರನು ಕಣ್ಣಿಗೆ ಬಿದ್ದ ಒಂದು ಜಿಂಕೆಯನ್ನು ಬೆನ್ನಟ್ಟಿದ್ದ। ಬೇಟೆಗಾರನ ಕಣ್ಣಿಗೆ ಒಂದು ಜಿಂಕೆ कानितु। जिंके एक हिरन उसे नजर आई तो उसने उसे बेन्नट्टिदा मीन्स उसका पीछा करना। बेन्नट्टु मीन्स पीछा करना। तो उस हिरन का पीछा करने लगा। ಅದು ಬಾಣಕ್ಕೆ ಗುರಿಯಾಗುವಷ್ಟು ದೂರಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ವಿಷಯುಕ್ತ ಬಾಣವನ್ನು ಎಳೆದು ಬಿಟ್ಟ। ಆ ಜಿಂಕೆಯು ಬಾಣಕ್ಕೆ ಗುರಿಯಾಗುವ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡುತ್ತಾನೆ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಷಯುಕ್ತ ಬಾಣವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಡುತ್ತಾನೆ। जैसे ही उस वो हिरन निशाने पर आ जाती है तो वो तीर को, जो जहरीला तीर है, वह छोड़ देता है। ಆದರೆ जिंके हारी तप्पिಸಿಕೊಂಡಿತು। लेकिन वो तीर हिरन को नहीं लगता, बल्कि हिरन जो है वो वहाँ से छलांग लगाती है और वो तीर जो है आ बाणವು ಒಂದು ಮರಕ್ಕೆ ताकितु। वो तीर एक दरख्त को जाकर लग जाता है। ताकितु मीन्स लग गया। ವಿಷದ ಪ್ರಭಾವದಿಂದ ಆ ಮರ ಒಣಗಿ ನಿಂತಿತು। विष जहर के असर से, प्रभाव असर से आ मरा वणगितु। वणगितु मीन्स सूख गया। इतना वो जहरीला तीर था कि उसके असर से दरख्त जो है उसी वक्त जो है वो सूख गया, उसके पत्ते झड़ गए। तो आप तस्वीर में यहाँ देख सकते हैं कि इस दरख्त पर कोई पत्ते नहीं है, बल्कि ये सूखा हुआ दरख्त है। ಅದರ पुष्प समृद्धि, पुष्प मीन्स हू, फूल, समृद्धि यानी लहलहाते फूल, पुष्प समृद्धि, फल समृद्धि, फल जो है फल, ಹಸಿರಿನ ಸಿರಿ उसका हरा भरा होना, ಎಲ್ಲವೂ ಮಾಯವಾದವು। ಈ ಮೊದಲು ಆ ಬಾಣ ಮರಕ್ಕೆ ತಗುಲುವುದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಆ ಮರದಲ್ಲಿ ಪುಷ್ಪಗಳು, ಹೂಗಳು, ಫಲಗಳು ಇದ್ದವು। ಅದ ಆ ಮರವು ಹಸಿರಿನಿಂದ ಕೂಡಿತು, ಆದರೆ ಅದು ಈಗ ಏನಾಗಿದೆ, ಆ ಎಲ್ಲವೂ ಮಾಯವಾಗಿದೆ। वो सब जो है उसके फल फूल हरे भरे पत्ते सब चले गए जहर के असर से। ಅಲ್ಲಿ ಬಹುಕಾಲದಿಂದ ಒಂದು ಗಿಳಿ ವಾಸ ಮಾಡುತ್ತಿತ್ತು। ಬಹಳ ದಿನಗಳಿಂದ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಗಿಳಿ, ಗಿಳಿ मीन्स तोता, पैरट, वासा माडू मीन्स रहता था। एक तोता उस दरख्त में रहता था। ಮರ ಒಣಗಿ ನಿಂತರೂ ಗಿಳಿ ಆ ಮರದ ಪೊಟರೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗಲಿಲ್ಲ। ಮರ ಒಣಗಿದರೂ ಕೂಡ ಆ ಗಿಳಿ ಆ ಮರದ ಪೊಟರೆಯಲ್ಲಿಯೇ ವಾಸ ಮಾಡುತ್ತಿತ್ತು। ಪೊಟರೆ यानी दरख्त की सुराख में ही वो रहता था, उसे छोड़कर नहीं गया। ಅಲ್ಲಿ ಸಂಚರಿಸುತ್ತಿದ್ದ ಇಂದ್ರ ಇದನ್ನು ನೋಡಿದ। वहां से संचरिसु मीन्स आना जाना। वहां इंद्र जा रहा था तो उसने देखा। ಅವನಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯವಾಯಿತು। आश्चर्य, ताज्जुब, सरप्राइज हुआ कि इतने सूखे दरख्त में ये तोता क्या कर रहा है। ಗಿಳಿಯನ್ನು ಕರೆದು, ಇಂತಹ ಒಣಮರದಲ್ಲಿ ಏಕೆ ವಾಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀಯ ಎಂದು ಕೇಳಿದ। ಆ ಇಂದ್ರನು ಗಿಳಿಯನ್ನು ಕರೆದು ಕೇಳುತ್ತಾನೆ, ಏನು ಕೇಳುತ್ತಾನೆ, ಇಂತಹ ಒಣಮರದಲ್ಲಿ ಏಕೆ ವಾಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀಯ ನೀನು, ऐसे सूखे हुए दरख्त में क्यों रह रहा है। ಆ ಮಾತಿಗೆ ಗಿಳಿ ಹೀಗೆ ಹೇಳಿತು। तो इंद्र के सवाल का जवाब इस तरह तोता देता है। तोता कहता है, ಹಲವಾರು ವರ್ಷದಿಂದ ಈ ಮರ ನನಗೆ ಆಶ್ರಯ ಕೊಟ್ಟಿದೆ। ಹಲವಾರು ವರ್ಷ, ಬಹಳ ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಮರ ನನಗೆ ಆಶ್ರಯವಾಗಿದೆ। ये मेरे लिए आसरा है, सहारा है। ಹಣ್ಣು ಕೊಟ್ಟಿದೆ, ಆಶ್ರಯ ಕೊಟ್ಟಿದೆ, ಹಣ್ಣು, इसने मुझे खाने के लिए फल दिए। ತನ್ನ ಹಸಿರು ಬಣ್ಣದಿಂದ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಮುದ ನೀಡಿದೆ। ಮುದ ಖುಷಿ, ಖುಷ್ ಕಿಯಾ है। तन्न हसीरू बन्नदिंदा, अपने हरे भरे से, हरे भरे इसके पत्तों ने मुझे क्या दी है,
ಖುಷಿ ದಿ ಹೈ. ನೆರಳು, ಛಾಂವ್, ಸಾಯಾ, ನೆರಳು ನೀಡಿದೆ. ಆದರೆ ಈಗ ದುರದೃಷ್ಟದಿಂದ ಅದನ್ನು ರೋಗ, ಬಡತನಗಳು ಕಿತ್ತು ತಿನ್ನುತ್ತಿವೆ. ಆದರೆ ಈಗ ದುರದೃಷ್ಟ, ಬದ್ಕಿಸ್ಮತಿ, ಬ್ಯಾಡ್ ಲಕ್, ಅನ್ಫಾರ್ಚುನೇಟ್ क्या हो गया है, ಅದನ್ನು ಬದ್ಕಿಸ್ಮತಿ ಸೆ ಅದಕ್ಕೆ ರೋಗ ಆಗಿದೆ, ಬಡತನ ಅದನ್ನು ಕಿತ್ತು ತಿನ್ನುತ್ತಿದೆ. ಕಿತ್ತು ತಿನ್ನು मीन्स परेशान करना. अब बड़तन का मतलब यह होता है कि गरीब हो जाना, लेकिन यहाँ जो है इस दरख्त के सिलसिले में हमें यह समझना है कि उसके फल फूल पत्ते सब जो है जहर के असर की वजह से ख़त्म हो गए, इसलिए वो क्या हो गया, अभी बड़तन, वो गरीब हो गया. यानी उसके सभी जो पत्ते थे, फूल थे, वो सब चले गए. अब वो पूरा जो है एक सूखा हुआ दरख्त बन गया. ಹಾಗೆಂದು ಈ ಎಲ್ಲವುದರಲ್ಲೂ ದೋಷವನ್ನು ಕಾಣುವವನು ನೆಮ್ಮದಿಯಿಂದಿರಲಾರರ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಅದನ್ನು ಕೈಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗಿ ಆ ಮರಕ್ಕೆ ಕೃತಜ್ಞನಾಗಲೇ. क्या कहता है, इस हालत में ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಸಬ್ में ಎಲ್ಲವುದರಲ್ಲೂ ದೋಷವನ್ನು ಕಾಣುವವನು ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಇರಲಾರ. हर चीज़ में दोष यानी नुक्स को देखने वाला, खामी को देखने वाला, हर चीज़ में कमियां तलाश करने वाला कभी सुख से चैन से नहीं रह सकता. ಇಂಥ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಈ ಮರವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಕೃತಜ್ಞನಾಗಲಾರೆ. ಕೃತಜ್ಞ मीन्स एहसान फरामोश हो जाना, नाशुक्रा हो जाना. मेरे मुझे इस दरख्त ने रहने के लिए जगह दी है, खाने के लिए फल दिया है, हरे भरे पत्तों ने मेरा दिल बहलाया है. अब इस दरख्त को मुश्किल वक्त आ गया है, तो ऐसे इसमें मैं उससे एहसान फरामोश बनकर उसे छोड़कर जाना नहीं चाहता. ನಾನು ಎಲ್ಲೋ ಹೋಗಿ ಆಹಾರವನ್ನು ಸಂಪಾದಿಸಿಕೊಂಡು ಬರುತ್ತೇನೆ. ಆಹಾರ ಗಿಜಾ, ಎಲ್ಲಿಯೇ ಹೋಗಿ ನಾನು ಏನು ಮಾಡುತ್ತೇನೆ, ನನ್ನ ಆಹಾರವನ್ನು संपादिಸಿಕೊಂಡು ಬರುತ್ತೇನೆ. मैं क्या करता हूँ, मेरा खाना कहीं से भी इकट्ठा करके लाता हूँ, जमा करता हूँ. ಆದರೆ वास मात्र इल्ले, वास रहना मेरा यहीं होगा. मेरी जगह, मेरी रिहाइश इसी दरख्त में होगी, यहीं पर मैं रहूंगा. ಸುಖ ಸಂಪತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಜೊತೆಗಿದ್ದವರು, ಸುಖ ಸಂಪತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ, ಸುಖದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಖುಷಿ के मौके पर ಜೊತೆಗೆ ಇದ್ದವರು, ಸಾಥ್ जिन्होंने दिया है, ದುರ್ಭರ ಗಳಿಗೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದು उपकार स्मरणे ಮಾಡಬೇಕು. देखिए यहाँ पर कितना बड़ा पैगाम हम लोगों के लिए एक तोते की जुबानी सुनने को मिल रहा है कि सुख संपत्ति न कालदली, खुशी और फरावानी के वक्त में जिन्होंने हमारा साथ दिया, दुर्भर ಗಳಿಗೆಯಲ್ಲಿ, दुर्भर ಗಳಿಗೆ मीन्स मुश्किल घड़ी में, जब उनका मुश्किल वक्त आ गया है, तो ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಅಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರ ಜೊತೆಗೆ ಇರಬೇಕು, ಜೊತೆಗೆ ಇದ್ದು ಉಪಕಾರ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಬೇಕು. उपकार एहसान स्मरणे याद रखना. उन लोगों का जिन्होंने हर वक्त हमारी मदद की है, आज उन पर मुश्किल वक्त आ गया है, तो हमें उनका साथ नहीं छोड़ना चाहिए, बल्कि उनके साथ रहकर उनका एहसान याद रखना चाहिए. ಅದಕ್ಕೂ ಒಳ್ಳೆಯ ದಿನ ಬರಲಿ ಎಂದು ಹಾರೈಸಬೇಕು. उस दरख्त को भी क्या होना चाहिए, क्या कहता है तोता, उसको भी क्या हो जाएगा, फिर से एक नई जान मिल जाएगी, उसके लिए भी अच्छे दिन आ जाएंगे. ಎಂಬ ಎಂದು ಹಾರೈಸಬೇಕು. हमें ऐसी उम्मीद करनी चाहिए कि जिन लोगों ने हमारा साथ दिया है हर वक्त, अगर आज वो तकलीफ में है तो उनकी तकलीफ एक दिन दूर हो जाए, इस तरह हमें उम्मीद रखनी चाहिए. यानी जिन्होंने हमारी मदद की है उन्हें किसी भी हालत में भूलना नहीं चाहिए. ಇಂದ್ರನಿಗೆ ತುಂಬಾ ಸಂತೋಷವಾಯಿತು. ಗಿಳಿಯ ಈ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ಇಂದ್ರನಿಗೆ ತುಂಬಾ ಸಂತೋಷ, ಖುಷಿಯಾಯಿತು. ಗಿಳಿಯ ನಡತೆ ಕೂಡ ಸಾಮಾನ್ಯವಾದ ಲೋಕವರ್ತನೆಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿದೆ ಎಂದು ಕೊಂಡ. ಇಂದ್ರನು ಏನು ಎಂದುಕೊಂಡುತ್ತಾನೆ, ಗಿಳಿಯ ನಡತೆ मीन्स मिजाज, उसका किरदार, उसका चाल चलन सामान्यवाद लोकवर्तनेಗೆ विरुद्धवाಗಿದೆ. आज के इस लोकवर्तने मीन्स दुनिया का बर्ताव, दुनिया में आज इस तरह के लोग बहुत कम मिलेंगे
जो दूसरों का एहसान याद रखते हैं। आज इस तरह लोग हुए हैं कि अपनी ज़रूरत पूरी होने पर वो उसे भूल जाते हैं। ये जो है आज का दुनिया का बर्ताव है, ಲೋಕವರ್ತನೆ इसे कहते हैं। तो ಲೋಕವರ್ತನೆಗೆ ಗಿಳಿಯ ನಡತೆಯು ವಿಭಿನ್ನವಾಗಿದೆ, ವಿರುದ್ಧವಾಗಿದೆ. ಆ ಗಿಳಿಯ ತತ್ವನಿಷ್ಠೆ ಮೆಚ್ಚುಕೊಂಡ. तत्वनिष्ठे उसूलों का पाबंद. जो तोता है वो अपने उसूलों का पाबंद है. ಅದನ್ನು ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡ. उसको बहुत पसंद आ गई इसकी बात कि जिन्होंने हमेशा मेरा साथ दिया, आज मुश्किल वक्त में मैं उनका साथ छोड़ना नहीं चाहता. ये बात जो है इंद्र को बहुत पसंद आई. ಮನುಷ್ಯನ ಆದರ್ಶ ಬದುಕಿಗೆ ಈ ಸೂತ್ರ ಮಾದರಿಯಾಗಬಲ್ಲದು ಎಂದು ಕೊಂಡ. मनुष्यना आदर्श बदुकीगे. आदमी को एक मिसाली जिंदगी जीना चाहिए. उसके लिए मिसाली जिंदगी जीने के लिए ये सूत्र, सूत्र कहते हैं जाबिता, फार्मूला. क्या फार्मूला है इस सबक में? कि जिन्होंने हमारी मदद की है, मुश्किल वक्त में हमें उनका साथ नहीं छोड़ना चाहिए. ये जो है हम सबको अपनाना चाहिए. ಹೀಗೆ ಪರಹಿತಾಕಾಂಕ್ಷಿಯಾಗಿರುವ ಗಿಳಿರಾಯನಿಗೆ ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಎಂದು ತೀರ್ಮಾನಿಸಿದ. ಇದನ್ನು ಕೇಳಿ, ಗಿಳಿಯ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿ ಅದನ್ನು ಮೆಚ್ಚಿ ಇಂದ್ರನು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಏನು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡುತ್ತಾನೆ? ಪರಹಿತಾಕಾಂಕ್ಷಿ, ಪರರ ಹಿತವನ್ನು ಆಕಾಂಕ್ಷಿಸುವವನಿಗೆ ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಪರ ಹಿತಾಕಾಂಕ್ಷಿ मीन्स दूसरों का खैर ख्वाह, दूसरों का वेल विशर, शुभ चिंतक. जो लोग दूसरों का अच्छा सोचते हैं उससे क्या करना चाहिए? मैं ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ವರ कहते हैं तोहफा, इनाम. तो इंद्र ने फैसला किया. तीर्मान मीन्स निर्णय, फैसला करना. क्या फैसला करता है? कि मैं इस तोते को कुछ न कुछ जरूर इनाम दूंगा. ಅದರ ಶ್ರದ್ಧೆಯನ್ನು ಮೆಚ್ಚಿ, ಶ್ರದ್ಧೆ ಅಕೀದತ್, ಶ್ರದ್ಧೆಯನ್ನು ಮೆಚ್ಚಿ ಇಂದ್ರ ಅವನಿಗೆ ಏನು ಹೇಳುತ್ತಾನೆ? ಏನಾದರೂ ವರವನ್ನು ಕೇಳು, ಕೊಡುತ್ತೇನೆ ಎಂದ. ಏನಾದರೂ ಏನು ಬೇಕು ನನಗೆ ಹೇಳು, ಅದನ್ನು ನಾನು ವರ ಕೊಡುತ್ತೇನೆ ಎಂದ. ಅದು ಎಂಥ ಜನ್ಮ ಬಯಸಿದ್ದರೂ, ಎಂಥ ಭೋಗವನ್ನು ಬಯಸಿದ್ದರೂ ಕೊಡಲು ಅವನು ಸಿದ್ಧನಾಗಿದ್ದ. ಇಂದ್ರನು ಗಿಳಿರಾಯನಿಗೆ ಎಂತಹ ಭೋಗ, ಐಷ ಆರಾಮ್ ಅದನ್ನು ಕೇಳಿದರೆ ಅವನು ಕೊಡಲು ತಯಾರಿದ್ದ. ಎಂತಹ ಜನ್ಮ ಬಯಸಿದ್ದರೂ ಅದನ್ನು ಕೊಡಲು ಅವನು ತಯಾರಾಗಿದ್ದ. ಆದರೆ ಆ ಗಿಳಿ ಕೇಳಿದ್ದು ಏನು ಗೊತ್ತೇ? ಆ ಗಿಳಿ ಇಂದ್ರನ ಬಳಿ ಏನು ಕೇಳುತ್ತಾನೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತೇ ಮಕ್ಕಳೇ? ದೇವರಾಜ ಎಂದರೆ ಇಂದ್ರನಿಗೆ ಹೇಳುತ್ತಾನೆ, ವರವನ್ನು ಕೊಡುವ ಇಚ್ಛೆ ಇದ್ದರೆ ಆ ಮರಕ್ಕೆ ಮೊದಲಿನಂತೆ ಹಸಿರಿನಿಂದ ನಳನಳಿಸುವ, ಫಲ ಪುಷ್ಪ ಭಾರದಿಂದ ಬೀಗುವ, ನೆರಳು ಕೊಡುವ ವರವನ್ನು ದಯಪಾಲಿಸು. ಅದರ ಈಗಿನ ಅವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾನು ನೋಡಲಾರೆ. ತೋತಾ कहता है, ನಿಮಗೆ ವರವನ್ನು ಕೊಡುವ ಇಚ್ಛೆ ಇದ್ದರೆ, ಅಗರ್ आपको कुछ इनाम देना है तो मुझे मत दो, ನನಗೆ ಬೇಡ ನಿಮ್ಮ ವರ. ವರ ಕೊಡುವುದಾದರೆ ಆ ಮರಕ್ಕೆ ಕೊಡಿ. ಏನು ವರ? ಮೊದಲಿನಂತೆ ಹಸಿರಿನಿಂದ ನಳನಳಿಸುವ. पहले जिस तरह वह हरा भरा था, नळनळिसु चमक रहा था. फल पुष्प भारदिंद बीगुआ, उसकी शाखें फूलों से, पत्तों से झुकी हुई थी. इस तरह वो दरख्त था. नेरळु कोडुव वरवन्नु दयपालिसु. नेरळु वो छांव देता था. आज उसके पास वो जहरीले तीर की वजह से नहीं है. इंಥ ವರವನ್ನು ದಯಪಾಲಿಸು, ನೀಡು. क्या कहता है? कि उस दरख्त को पहले की तरह हरा भरा कर दो. उसकी शाखें फलों के वजन से झुकी हुई थी, तो फिर से झुकी हुई, फलों से झुकी हुई शाखें कर दो. नेरळु कोडु, नेरळु कोडुव वरವನ್ನು ನೀಡು. वो छांव देता था तो फिर से छांव देने वाला पेड़ बना दो. ಅದರ ಈಗಿನ ಅವಸ್ಥೆ, ಅವಸ್ಥೆ खराब हालत, आज इसकी बदहाली नानु नोडलारे, मुझसे देखी नहीं जाती. तो प्यारे बच्चों, इस सबक में हमें यही सिखाया गया है कि हमें, हमारी जो लोग मदद करते हैं, हमारा साथ देते हैं, हमारी तरक्की में, हमारी कामयाबी में
मदद करते हैं, अगर उन पर कोई मुश्किल वक़्त आ गया तो हमें उनसे किनारा कशी नहीं करनी चाहिए, बल्कि ऐसे लोगों का साथ देना चाहिए, उनकी हौसला अफ़ज़ाई करनी चाहिए। अज़ीज़ तलबा, बहुत-बहुत शुक्रिया। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा बच्चों तक पहुँचाएँ ताकि उनको भी पढ़ाई करने में आसानी हो और उनका कन्नड़ा बेहतर हो सके। थैंक्स फॉर वॉचिंग। Like, share, subscribe and comment on this lesson. Please forward the video for the students largely. Thank you. See you in the next video.